चार हुतात्मा चौक परिसरातील जलतरण तलावावर इंग्रजी भाषेत लावण्यात आलेल्या नामफलकावर मराठी भाषेत स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव असा फलक लावून महापालिकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। सोलापूर महानगरपालिकेच्या चार हुतात्मा चौक परिसरातील जलतरण तलावावर इंग्रजी भाषेत लावण्यात आलेल्या नामफलकावर मराठी भाषेत स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव असा फलक लावून महापालिकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मराठी शब्दरचनेत विविध शब्दालंकार सुचवण्यात मोलाचं योगदान होतं। अशा थोर स्वातंत्र्य सेनानींचा असा इंग्रजीमध्ये नामोल्लेख करून सोलापूर महानगरपालिकेला विसर पडणं ही मोठी शोकांतिका असल्याचं मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं। यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जलतरण तलाव परिसरात आंदोलन करत इंग्रजी नामफलकासोबत मराठी भाषेतील नामफलक तात्काळ लावण्यात यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली। अवमान करणारा या महापालिकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो, मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो। मराठी भाषा संस्कृती आणि अस्मितेचा सन्मान राखण्यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासनानं सार्वजनिक ठिकाणांवरील सर्व फलकांवर मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा असं मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलं। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन मराठी नामफलक लावला नाही तर पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। ज्या जलतरण तलावाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं त्याच जलतरण तलावाची पाटी जर आज इंग्लिशमध्ये जर हे महापालिका हे प्रशासन जर लावत असेल तर हा घोर अपमान या सावरकरांचा आहे आणि या मराठी अस्मितेचा आहे। ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषा संवर्धनासाठी आयुष्यात खस्ता खाल्ल्या, ज्या मराठी भाषेसाठी नवीन नवीन शब्द या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला दिले। महापौर, तुमच्या माझ्यासाठी सांगतो, महापौर हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीसाठी दिलेला शब्द आहे। तर याच सोलापूर महापालिकेच्या महापौरांना जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं महत्व आणि जर महती कळत नसेल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपून घेणार नाही आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तर आपण अजिबात खपून घेणार नाही। आज फक्त इंग्लिश पाटी समोर मराठी पाटी लावलेली आहे। जर 48 तासात त्याच पाटीला जर मराठी पाटी जर महापालिकेने जर नाही लावली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने त्या महापालिकेत जाऊन त्या महापौरांसमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। की मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सावरकरांनी मराठीला प्रतिशब्द भरपूर प्रमाणात दिले। त्याचपैकी एक शब्द असा वाचण्यात आलेला आहे की कॉर्पोरेशन ह्या शब्दाला महानगरपालिका म्हणून माननीय सावरकरांनीच हा शब्द दिला होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच। तर त्यांनी दिलेल्या शब्दाचा सुद्धा त्याचा म्हणजे आज ह्या पूर्ण सोलापूरमध्ये की एक प्रकारचं म्हणजे संवेदनाशील असं महानगरपालिका आहे का असं सगळ्यांमध्ये समज आहे। तर आम्ही सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इथं मराठी बोर्ड लावलेलं आहे। आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना अल्टिमेट सुद्धा दिलेले आहे। 48 तासात जर त्यांनी बोर्ड व्यवस्थित जर नाही केला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल। या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, शिवसेनेचे सत्तार सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष निलेश भंडारे, सुभाष माने, मनवीचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस संतोष घोडके, महिला आघाडी शहर अध्यक्षा जयश्री हिरेमठ, सोनाली भागानगरे, सीमा जामगावकर, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, गोरक्ष उपरे, मयूर सोलनकर, वैभव रंपुरे, आदित्य मातोळी यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते।